विधान परिषदेच्या सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी भाजपमध्ये उमेदवारीवरून जोरदार रस्सीखेच सुरू असताना माजी आमदार राजेंद्र राऊत यांनी उमेदवारी अर्ज खरेदी केल्याची माहिती समोर आली आहे। त्यामुळे भाजपच्या संभाव्य उमेदवाराबाबतच्या चर्चांना आणखी वेग आला आहे। महायुतीकडे या मतदारसंघात स्पष्ट संख्याबळ असल्यानं ही जागा भाजपच्या वाट्याला जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। त्यामुळे पक्षातील अनेक इच्छुक नेते उमेदवारीसाठी प्रयत्नशील आहेत। माजी आमदार राजेंद्र राऊत, माजी आमदार प्रशांत परिचारक, माजी आमदार राम सातपुते आणि माजी आमदार राजन पाटील यांच्या नावांची जोरदार चर्चा सुरू आहे। विशेषतः राजेंद्र राऊत आणि प्रशांत परिचारक यांच्यात उमेदवारीसाठी चुरस असल्याचं बोललं जात आहे। अशा परिस्थितीत राऊत यांनी उमेदवारी अर्ज खरेदी केल्याने त्यांच्या नावाची चर्चा अधिक रंगू लागली आहे। मात्र अर्ज खरेदी करणे म्हणजे उमेदवारी निश्चित झाल्याचे संकेत नसून पक्षश्रेष्ठींचा अंतिम निर्णय अद्याप बाकी आहे। उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत संपण्यासाठी अवघे काही तास शिल्लक असताना भाजपकडून नेमका कोण उमेदवार असेल याकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलं आहे।